सध्या सांगली जिल्ह्यात आणि विशेषतः जत तालुक्यामध्ये गेल्या 4-5 दिवसांपूर्वी मोठा पाऊस होऊन गेलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता पुढील काही दिवसांमध्ये कवठेमंका, तासगाव, मिरज, आटपाडी परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आता अनेक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ठरत आहे. कारण हिवाळा संपत आलेला असताना आणि उन्हाची तीव्रता वाढत असताना असा पाऊस नेमका कुठून आला? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. पण इथेच खरी गोष्ट लपलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, सध्या महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल सुरू आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून येणारे आर्द्र हवा एकत्र येत असल्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण होत आहे आणि त्यातूनच अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात होत आहे. म्हणूनच सांगलीसारख्या कोरड्या भागात ही अचानक ढग जमणे आणि काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आणि ही परिस्थिती फक्त सांगलीपुरतीच मर्यादित नाहीये. पुढील काही दिवसांमध्ये कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, धाराशिव, लातूर, बीड आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहण्याची आणि हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवलेली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेगही वाढू शकतो आणि याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो बागायतदारांना, विशेषतः द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना. कारण द्राक्ष बागांमध्ये या काळात ओलसर हवामान फारच धोकादायक ठरते. जमिनीत पाणी साचले तर मुळांना हवा मिळत नाहीये. अँथ्रॅकनोज सारखा रोग झपाट्याने वाढू शकतात. त्यामुळे सर्वप्रथम द्राक्ष बागायतदारांनी पाण्याचा निचरा उत्तम होईल याची काळजी घ्या. नाल्या साफ ठेवा, कुठेही पाणी साचू देऊ नका. पावसानंतर लगेच बागेत फेरफटका मारा. पानांवर डाग, वेलीवर काळसरपणा दिसत असेल तर कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य फवारणी करा. गरज नसताना जादा पाणी देऊ नका आणि हवामान कोरडे होईपर्यंत खत व्यवस्थापन थोडं थांबवा. लगेच आंबा बागायतदारांनी फार सावधान राहण्याची गरज आहे. कारण या काळात पाऊस झाला तर मोहर गळण्याचा, फळधारण कमी होण्याचा आणि बुरशीजन्य रोग वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आंब्याच्या बागेत हवा खेळती राहील यासाठी अतिशय दाट फांद्या छाटून घ्या. पावसानंतर झाडांवर पाणी जास्त वेळ थांबून देऊ नका. जमिनीत ओलावा जास्त असेल तर पाणी देणं थांबवा आणि कुठेही रोगांची लक्षणं दिसली तर तात्काळ उपाययोजना करा. कारण उशीर झाला तर संपूर्ण हंगामावर परिणाम होऊ शकतो आणि इथेच खरी बिंगरी फिरत आहे मित्रांनो. कारण हा पाऊस काही ठिकाणी फायदा देईल तर काही ठिकाणी तोटाही करणार आहे आणि याचा फरक पडणार आहे तो एका गोष्टीचा. ज्या शेतकऱ्यांनी आधीच निचऱ्याची व्यवस्था केली आहे, जो हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घेत आहेत, त्यांच्यासाठी हा पाऊस संकट नाही तर संधी ठरू शकते. पण जे निष्काळजी राहतील त्यांसाठी हाच पाऊस मोठे नुकसान करू शकतो. म्हणून शेवटी एकच मुद्दा लक्षात ठेवा. हवामान आपल्या हातात नाहीये, पण हवामानानुसार शेती करण्याची शहाणपणाची गोष्ट मात्र आपल्या हातात आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक व्हिडिओ YouTubeवरती चालू आहे, त्यावरती विश्वास न ठेवता आपला खरा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. वेळेवरती काळजी घ्या आणि आपल्या मेहनतीचं पीक वाचवा. कारण शेतीत नशीब नाही तर नियोजन सुद्धा महत्त्वाचं असतं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.